गांगेश्वर आणि सडेवाडी वॉरियर्स, श्रीदेव गांगेश्वर आणि सडेवाडी वॉरियर्स. त्याचप्रमाणे आयोजन कमिटीकडून एक सूचना आलेली आहे, थोड्याच वेळात आपल्याला जेवणाचा लाभ होणार आहे. अयर पाकिट घेऊन यायचे सगळ्यांनी. वाटतं चौकार ठणकणी चौकार सर्वांच्या बॅट मध्ये मंगेश यांच्यावर पहिला चेंडू प्रेशर आणि हा चौकार जो आलेला आहे तो संघाचं खातं ओपन करतोय. 1 धाव 4. 2 नंबर विकेट घ्यायचा. निर्धाव चेंडू. हॅलो निर्धाव चेंडू तोडलेला चेंडू चौकार. चौकार सर्वांच्या बॅट मधून पुन्हा एकदा एक चौकार. यावेळेस मात्र मजा वाढलेली आहे आणि आमच्याकडे मारलेला आहे, कॉमेंटेटर्स कडे बॉल मारलेले आहेत. जोरदार फलंदाजी होते सर्वेश कडून. हा 1 धाव आहे का ही सर्वेचा संकेत? 1 धाव आहे ना. विकेट आपला कलाम लागलेला सर्वेश आणि आशिष सावंत आता स्ट्राईकवर जात आहेत. आशिष सावंत. मालवणी जर सांगायचं झालं तर केला दुकानी झाला मका. गोलंदाजाचं नाव किरण परब. किरण परब. गाडीची चावी कीर्ती आहे कुठे? महान आहे, मूर्ती थोडीशी लहान आहे आणि यावेळेस मात्र चांगली आमका हे क्षेत्ररक्षण बघून मिळतात. आपल्या गावात कोपऱ्यामध्ये जे बिल्डिंग करण्याचा अनुभव आहे. रवींद्र स्ट्राईकवर आहेत आणि विकेट डायरेक्ट हिट लागलेली आहे. काजीतलो नेम काढलेला. काजीतलो कोण कोण आहे? या काजीतल्या नेममुळे कलाम लागलेला तर रवींद्र यांचा. स्ट्राईकवर आहे आशिष आणि नॉन स्ट्राईकला आता येत आहे. नॉन स्ट्राईकर नाव सांगा तुमचं. उखाणे बाईक घेऊन गेलाय सागर. बाईकची चावी घेतली की घरीच? आनंद. चला आशिष पुन्हा एकदा स्ट्राईकर. सोळालेलं चेंडू फिल्डिंग झालेली आहे चांगली. किरण थोडं खुश झालेलं आहे कारण का रनआउटच्या माध्यमातून एक विकेट भेटलेली आहे. सिंगल धाव आलेली आहे आता ह्या शेवटच्या चेंडूवर. पुढील चेंडूचं मार करतील आनंद आणि पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असं सांगतात ते आमचे आनंद. अरे मालवणचे वाईट थोडे बदललेत. अंपायर थोडे यांनी साईड बदलल्याने जमाकाटा गक्का असती तर चेंडू नक्कीच अडवल्याने असतो. मग त्याला फोन केलास की ना सचिनला? आशिष पुन्हा एकदा स्ट्राईकवर दिलेला. वांगणीच्या वाटत आहेत त्यांनी जवळजवळ 100 रन आपल्या बॅटीतून मारलेले आहेत आतापर्यंत. हो 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 मला वाटतं फलंदाजक सोडून विकेट किपर आणि गोलंदाज एकटेच खेळतात म्हणून हे वाईट बॉल. किरण परब अंपायरवर थोडं प्रेशर देऊ नको. अंपायर आपलंच. हो 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 बॅटिंग संपर्क झाला आणि धावत सुटले. जशी शाळा सुटल्यावर एखादो विद्यार्थी धावत सुटतात तसं बॉल सुटल्यावर आशिष धावत सुटलं होतं. आशिष पुन्हा एकदा स्ट्राईकवर गेलेलो आहे या चेंडूसाठी. शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 14. बॉलरचं नाव कळवा. बॉलर दादा अजित आणि अजित त्यांच्या पहिल्या चेंडूवर बॉल गेलेलो काजीत पण पहिलं चेंडू 1 धाव. गोलंदाजाची स्टाईल बघा तुम्ही. सुनील नारायण नंतर जर चांगलं स्पिन करत असत तर आमचा अजित दादा. अजित दादा सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाटवाडीचे उपमुख्यमंत्री. ही रनआउट आहे का नाहीये? एक मिनिट रनआउट आहे का नाहीये? अंपायर कळवायचा डिसिजन. अंपायर आपल्याकडे लाईव्ह उपलब्ध आहे. आपण 10-15 सेकंद पाठी घेऊन मॅच बघू शकतो त्यामुळे निर्णय चांगला द्यायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतलो त्याच्या पुढे जो कोण बोलतलो त्याका 40 रुपये देऊन सत्कार करण्यात येतलो आणि नवीन फलंदाज जो गेलेलो त्याचं नाव सांगा. मला वाटतं एक पुढे नियम ठेवा. जो पण फलंदाज आहे जोरात एकदा आपला नाव ओरडायचा आणि यायचा. नो बॉल आणि 2 धावा.
अजित दादा मेरेच्या पुढे पाय गेलो. फलंदाज नॉन स्ट्रायकर आपलं नाव राकेश. अजित दादा काय वाटतं तुमका ह्या पोरांनी तुमका थोडस गांगरावून सोडले नाही? काय हरकत नाही. हा नो बॉलवर 2 धावा आहेत. नो बॉलवर 2 धावा आहेत. वाईट बॉल. सन्मान दिलेला आहे चेंडूला. जाऊ जागा दिलाय. आशिष चोरटी धाव. वाईड +1. वाईड +1. वाईड. एक मिनिट थांबू. अजित दादा थांबा. एकच धाव आहे. 22चे रन नाहीत. हा बायांचे रन नाहीत आज. 22चे रन नाहीत आज. आज 22चे रन नाहीत. पुरुषांनीच काय करूचा आता करूचा. तोलालेला चेंडू पुन्हा एकदा मग वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 21. 3 गडी बाद 21. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजित दादा यांच्या षटकात 21 धावा. थांबा रे तकडे कोणतरी बाउंड्री लाईनवर काहीतरी करता बघा रे ते का. चला काय झालं. अंपायर काहीतरी ठरवतोय. एका ठिकाणी आपल्यासाठी पाण्याची सोय होत आहे. मला वाटतं हे जर सामने आपण ह्याच्या वाडीत भरवतो तर पाण्याची सोय करायची गरज नाही होती. हो 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 अजित दादा पुन्हा एकदा आपण चांगला क्षेत्ररक्षण केलेला आहे. स्ट्रम्प मात्र आडवं केला. यापुढे होणारा सामना सडियावाडी वॉरियर विरुद्ध चला फलक क्रमांक 5 वांगेनी वळेवाडी गाडी. चला पुढील चेंडू अजित दादा. 1 to go आणि हो गेलेलो. 1 to go म्हणता म्हणता एक गेलेलो आणि कॅच सुटली. अजित दादा थोडे टेन्शन मध्ये आपले केसात हात घातल्याने शारे म्हणतात ते अजित दादा. खरोखरच गोडगळ्याचे गायक आमचे अजित दादा. स्कोर झालेला आहे 24. ऋषी गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी सावंत आणि आशिष सावंत भाऊ आहेत. फलंदाज आशिष सावंत आणि ऋषी सावंत. यावेळेस मात्र भावाचा काय आदर न करता 1 धाव घेतलेली आहे आशिष याने. बोला. श्रीदेव गांगेश्वर विरुद्ध सडियावाडी वॉरियर. वाईट बॉल. 2 नंबर मैदानावरती होणारा सामना दोन्ही संघाच्या फलंदाजांनी आणि संघ मालकांनी 2 नंबर विकेटवरती यायचा आहे. सडियावाडी वॉरियर तसेच गांगेश्वर. काय झालं किरण दादा. हो 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 पुन्हा एकदा तोडवलेला चेंडू. सन्मान दिला आहे फलंदाजासाठी आणि अजित दादाने सांगल्याने तू बाबा आडव. पुन्हा एकदा ऋषी आपल्या उजव्या हाताने मारा करतोय आणि पुन्हा उजव्या हाताने खणखणीत चौकार. मग वाटतं जरी भाव असलो तरी तू भाव असेल घरी खेळपट्टीवर तुका तुझं खेळ चांगलं दाखवायचं असं सांगतात आशिष ऋषी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघू शकतात भुकेची भावना. थोड्या जेवण इल्यावर ही भावना मिटली आहे. मग वाटतं अंपायर पासून खेळाडू पर्यंत म्हणजे मराने ती मॅच आधी जेव झाला. या संघाच्या संघ मालक आणि खेळाडूंनी 2 नंबर पिचवरती यायचं आहे. तसेच सडियावाडी वॉरियर या संघाच्या संघ मालक आणि त्याच्या प्लेयरने सर्व 1 धावा मैदानावरती यायचं आहे. मग वाटतं जरी चौकार गेला असतो नाही मका नाही तुका आणि घाल कुत्र्या का अशी परिस्थिती झाली असती. चला मग वाटतं आता जिंकत साधा. वॉरियर्स आणि श्रीदेव गांगेश्वर दोन्ही संघांच्या मालकांनी राऊंड 2 मध्ये यावे. सडियावाडी वॉरियर्स आणि श्रीदेव गांगेश्वर नाही जर लवकर इला तर 500 रुपयाची फाईन घेतलो. 500 रुपयाची फाईन घ्यायला जरा मग वाटतं आपल्याकडे पाठबळ येत 500 रुपयाचा. जर लेट केल्याने खेळात तर 500 रुपये घ्यावा. जेवण आणून गेले चालत काय नाही 500 रुपये माफ करा. शेवटी भुकेचा प्रश्न आपल्या. जेवण आणि पाणी आणून ते अँब्युलन्स मध्ये गेलं बरोबर आहे. जीव आपलं तो पण खाण्यापिण्या पण जीवा. स्कोर झालेला आहे भरपूर झालेला आहे. जरा मोजलात काय 34 झाले. 35 ला विन आहे. अनुभवी स्कोरर संदीप सावंत
मळेवाडीत एकूण 1 रुपयाचा आणि एकूण 1 रनाचा जर हिशोब कोण ठेवत असेल तर आमचे संदीप सावंत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांतर्फे होऊन जाऊ द्या. चांगला स्कोरर सकाळपासून सांभाळत आहेत आमचे संदीप दादा. नाला सोपाऱ्यामध्ये जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन होतं यांना देखील तिथे आमंत्रण असतं. संध्याकाळचं फक्त 34 झाले, 35 धावा पाहिजेत. बोला. सडियेवाडी आणि गांगेश्वर, सडियेवाडी आणि गांगेश्वर ते जेवण आणून गेलेत वाटतं. फोडणीचं भात आणून गेलेत. थांबा, मला वाटतं पीटीए गाळण लावची तर एवढी भूक लागलेली आहे. मला वाटतं पुढचा सामना खेळून घ्यायचा आहे. जर एखादा संघ आयोजनात व्यस्त असेल पुढचा सामना खेळून घ्यायचा आहे. लॉर्ड ज्यांच्याकडे वैभव दादा पुढचा सामना. आणि तुम्ही बघू शकता रखेचा पोता घेऊन लाईन मारतात प्रदीप सावंत. ही एक प्रीमियम रखा, वाईट रखा. महालक्ष्मी आणि फाडगेश्वर, महालक्ष्मी आणि फाडगेश्वर संघाने जरा यायचंय. वैभव तुझ्याकडे लॉट्स आहे मग मला पण दाखव ना. फलंदाज ती लिस्ट घ्या, पूर्ण करा. वांगणे वीर होता विरुद्ध फाडगेश्वर. वांगणे वीर होता आणि फाडगेश्वर. सॉरी मालकर, सॉरी जेवचा तुमचा यांचा पीटीए भात घाल्याने द्यावा लवकर जेवण नाही का. फलंदाज किरण परब आणि स्ट्राईकवर अजित दादा. पुन्हा एकदा आजच्या दिवसावर अजित दादा. गोलंदाज सर्वेश परब. सर्वेश परब. ज्यांका मी ओळखते त्यांची मी नावं सांगेन, पण ज्यांका नाव होतं त्यांनी आपलं नाव जोरात सांगा. हॅलो हॅलो, वैभव सावंत कुठे असतील तर माहिती संपर्क सर. ओके, मला तर आयोजन कमिटी ठरवेल तो आपण निर्णय घेऊया. आता टॉस नाही अजून त्यांचा उडवला. 1 मिनिट जरा खेळाचा. एक मिनिट अंपायर मॅच थांबवा. 2 मिनिटं 2 मिनिटं मॅच थांबवा. कॉमेंटेटर बॉक्सच्या समोरची गर्दी थोडी कमी करायची आहे, कारण 1 लाख प्रेक्षक लाईव्ह बघतायत आणि आम्ही त्याच्यातले 101 आणि 102 आहोत. 3 चेंडू, संघाची धाव संख्या 0. भावा विरुद्ध भाव. सर्वेश विरुद्ध किरण. हार्दिक पांड्या विरुद्ध कुणाल पांड्या. आणि पुढचा आवाज असा. चालू सदेश परब आपल्या बॉलिंग मास्टर आणि सामोरे आहेत त्यांचे बंधू किरण परब. आपल्या संघासाठी किती धावा जमावत आहेत पाहूया. उत्कृष्ट प्रकार आणि आम्हाला वाटतं 4 धावा. संघाची धावसंख्या होते 4. त्याच्या पुढे सगळ्यांना नम्र विनंती, तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि होता आता दूर होताला जेवण इलेला हा, परंतु जेवणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवा स्वच्छता महत्वाची. आपल्या वांगणी गावाचं नाव आपण करी रोड मध्ये राखून जावता. कोणी पण जेवलेली डिश, पियालेल्या पाण्याची बॉटल इकडे तिकडे टाकायची नाहीये. रॅपर, चॉकलेटची कागद इकडे तिकडे टाकू नका. डस्टबिन ठेवलेले आहे, डस्टबिन मध्ये काय पाणी भरायला नाही ठेवलेलं आहे, तिथे कचरा टाकायचा आहे. त्याच्यामुळे डस्टबिन मध्ये कचरा टाका आणि पाणी पिऊ शकता तुम्ही. वांगणी विरोध आणि फाडगेश्वर. वांगणी विरोध आणि फाडगेश्वर टॉस साठी यायचं आहे. वांगणी वीर योद्धा त्यासाठी
कुणाल पांड्याने हार्दिक पांड्याला रन आउट करून घातल्यासारखी फिलिंग सर्वेशने किरणला सांगितलेलं आहे थोडा आराम कर. आणि फिल्डिंग केलेली आहे किरण सावंत, म्हणजे त्यांना अनुभव आहे फिल्डिंगचा. बऱ्या झाडीत जाऊन त्यांनी चांगले चांगले बॉल धरलेले आहेत. भरपूर झाड जरी असली तरी त्यांना बॉल धरूची चांगलीच अनुभव आहे. बॅट्समनचं नाव ऋषी सावंत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज येत आहेत. गोलंदाज व्हाईट कॅप, आपलं नाव गोलंदाज, आपलं नाव प्रणय. हो 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 ठीक आहे का. फाडकेश्वर आणि श्री रवळनाथ वीर योद्धा, रवळनाथ वीर योद्धा फाडकेश्वर सर्व खेळाडूंनी ग्राउंड नंबर 2 वर यायचं. टॉच कोणाकडे, टॉच तो कॉइन कोणाकडे त्यांनी वांगणी वीर योद्धा, वांगणी वीर योद्धा, वांगणी वीर योद्धा. चला चला पुढचा चेंडू चांगला टोलवलेला होता. संकेत दादा एक धाव आहे का. संकेत दादा एक धाव. ओके चला संघाची धाव संख्या 10. सेम चेंडू वाईट बॉल. मला वाटतं संकेत दादाच्या हातात आयडेक्स लावचा लागताना 2 वेळा वाईट दिल्याने यावरील. टॉच वाले काका तिथे गेले. टॉचवाले काका जर कोणी असतील तर त्यांच्या काकी आलेल्या आहेत तिकडे यायचे. टॉचवाले काका ज्यांच्याकडे टॉस आहे लवकरात लवकर आणा, नाही तर 500 रुपये दंड आहे. हो 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 चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा किरण सावंत. जसं मी सांगितलं प्रत्येक झाडीत जाऊन बॉल धरची तयारी असणार किरण सावंत. ॲम्ब्युलन्स आलेली आहे म्हणजे जेवण आलेलं आहे. मला दुखापत झाली असं तर त्यांना आत्ताच कळवा. हे काय नवीनच होतं. मला वाटतं कॅमेरामॅन ॲम्ब्युलन्स कडे झूम करा. किती इम्पॉर्टंट गोष्ट आज, म्हणजे जीव किंवा प्राण असणारं जेवण इला त्या गाडी असते. फाडकेश्वर आणि वीर योद्धा, फाडकेश्वर वीर योद्धा टॉस घ्यायचंय. अंपायरांना पाण्याची सोय करून द्यायची. नियोजन कमिटी कृपया. विकेट नाही. गोलंदाजाचं नाव, हा आता जी ओव्हर संपली त्याचं नाव. व्हाईट टोपी. हॅलो. फाडकेश्वर विरुद्ध वीर योद्धा टॉस होतोय. मैदान क्रमांक 2 आणि स्वामींकर स्कोर झालेला आहे. इकडे किती 15. यांना पण 15. चांगला ताळमेळ. फाडकेश्वर आणि वांगणी वीर योद्धा. गोलंदाजाचं नाव गोलंदाज रवींद्र पेडणेकर. फाडकेश्वर वीर योद्धाची बॅटिंग आहे आणि फाडकेश्वरची फिल्डिंग आहे. आणि पुन्हा एकदा किरण सावंत झाडीतलं खैच आले आणि माझी आडवची तयारी आहे असं सांगणारे किरण. रवींद्र पुन्हा एकदा रचून रवींद्र आणि रवींद्र जडेजाची ऍक्शन मिक्स करतात. रवींद्र पेडणेकर उर्फ पांड्या. लवकरात लवकर मैदानात या. उत्कृष्ट असा फटका आणि झेल बात होत आहे त्या अजित सावंत. तर अजित दादा आज काय जरा मला दिवस वाटणार नाही तुमचं, पण काही हरकत नाही. फाडकेश्वरचे सगळे खेळाडू संघ मालक अक्षय माळकर. थांबा ॲम्ब्युलन्स आलेली आहे. ज्यांका वाटतं झोप येता त्यांनी जागे राहा. जेवण इलेला हा मोबाईल इथे कोणाचा तरी मिळालेला आहे. तुझं घ्या. थांबा अंपायर. ओ ॲम्ब्युलन्स थांबवा. अरे जवान घ्यावा. ए गौरव चव्हाण. मला वाटतं जेवण रिटर्न केलेलं आहे. काढलेलं हे जेवण काढून घेतलेलं, टेन्शन घेऊ नका. बॅट्समनचं नाव 1 मिनिट. वाईट बॉल गेलेला आहे. बॅट्समन बाळा नाव सांग. त्याचं नाव काय आहे. चैतन्य. चैतन्य आपलं कौशल्य दाखवायला उतरलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वे. ओ माय गॉड पोपळ उकरून काढलेली आहे. मला वाटतं रवींद्र थोडे अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी स्टंप उचलूनच फेकून दिले. आणि त्याच्या पुढील सामना जो होणार आहे लॉर्ड्स ज्यांच्याकडे कृपया ज्यांच्याकडे लॉर्ड्स आहे वैभव सावंत. नॉन स्ट्रायकर वैभव सावंत.
संदीप फायनली संदीप सावंत. फाडकेश्वर नॉन सायकर संदीप आणि सायकर ऋषिकेश. पुन्हा टोळलेला चेंडू. यावेळेस गॅप नंतर चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. फाडकेश्वर संघाने कर्णधार स्वतः अक्षय माळकर यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण सांभाळलेले आहे. सलामीची जोडी मैदानात. ओके लवकर वैभव सावंत दादा जर कुठे असतील, वैभव सावंत दादा. एक चेंडू बाकी आहे मला वाटतं या षटकाचा. एक चेंडू बाकी आहे या षटकाचा. उमेश संकेत सुर्वे आपण चांगली अंपायरिंग करत आहात. बॅट्समॅनचं नाव लवकर समजा. चला कोणाला बोलवायचं. वीर योद्धा वांगणी वीर योद्धा. बॅट्समॅनच्या आणि बॉलरचं नाव लवकर अन्नदाता सुखी भाऊ तसंच जल देणारे आमची जलदेवता म्हणजे रोहन सदानंद सावंत आणि सेमेंद्र सावंत यांच्यातर्फे आज आपल्याला ह्या पाण्याच्या बॉटल देण्यात आलेल्या आहेत. कोणीही पाण्याच्या बॉटलचा दुरुपयोग करू नये. जल है तो कल है जसं म्हटलं जातं. फाडकेश्वर या बॉलरचं नाव 19 धावा झालेल्या आहेत. स्वतः कर्णधार सडियावाडी विकास मंडळ यांच्या माध्यमातून अन्न म्हणजे जेवण आज आपल्याला देण्यात आहे. अन्नदाता सुखी हो असं म्हणून प्रत्येकाने जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. फादर लिंबू सरबताना श्रीदेव गांगेश्वर आशिष पुन्हा एकदा चेंडू. आशिष समोर ऋषी. मगाशी ऋषी समोर आशिष होता, आता आशिष समोर ऋषी आहे. कॅच नाही घेतली. जे जे लाईनीत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतात त्यांना विनंती आहे जेवणाची डिश इकडे तिकडे टाकू नका. डस्टबिनचा सन्मान करा, डस्टबिनचा आदर करा. विकत आणलेला आहे डस्टबिन, त्याचा पैसा वसूल करा. आपला जो समोरचा रंगमंच आहे त्याच्या डाव्या साईडला डस्टबिन आहे. जेवणामध्ये फणसाची भाजी, सोलकढी, वांगे बटाट्याची भाजी, लोणचा, डाळ, भात, पापड असं काही नाहीये. सुके बांगडे ज्यांका वयत त्यांनी रोशन सावंत पाटवाडी तिकडे जातात, त्यांच्याशी संपर्क साधा. रोशन सावंत सुके बांगडे आपण डब्यातून आणल्यात ते सगळ्यांना देवा. तिकडे आहे का सडियेवाडी गांगेश्वर. सडियेवाडी वॉरियर्स विरुद्ध गांगेश्वर. आपण 1 नंबर मैदानावर यायचं. सडियेवाडी वॉरियर्स विरुद्ध गांगेश्वर. आशिष आणि मला वाटतं हा सामना श्री ब्राह्मणदेव हा सामना जिंकलेले आहेत. अभिनंदन ब्राह्मणदेव. सडियेवाडी विरुद्ध गांगेश्वर. ग्राउंड क्रमांक 1 वर आता हा सामना होईल. सडियेवाडी विरुद्ध गांगे.